नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक, पालक, बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता तिसरीची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरसूची आपण पाहणार आहोत. एकूण प्रश्न होते 75, 150 गुणांसाठी. पाहूया विभाग 1 इंग्रजी. प्रश्न 25 गुण 50. प्रश्न पहिला, सी पासून 7वे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 3 जे हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न दुसरा, सूर्योदयाच्या वेळेला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 मॉर्निंग. प्रश्न तिसरा, धिस इज माय पेन हे असं वाक्य तयार होतं. धिस डॅश माय पेन. पर्याय क्रमांक 2 इज हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही? कॅच, सॅड, रन, थ्रो यापैकी पर्याय क्रमांक 2 सॅड हे उत्तर आहे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 2 PQRS हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सहावा, फोल्ड म्हणजे डॅश डॅश वर करणे, उभे करणे, घडी घालणे, उडी मारणे. पर्याय क्रमांक 3 फोल्ड म्हणजे घडी घालणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सातवा, आठवड्यातील दिवस किती? 30, 12, 7, 8. पर्याय क्रमांक 3 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न आठवा पाहूया, पुढीलपैकी कोणता शब्द बॉलशी संबंधित नाही? स्माइल, बाउन्स, थ्रो, कॅच. पर्याय क्रमांक 1 स्माइल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न नववा, या चित्राच्या नावात कोणते अक्षर नाही? तर आपण पाहू शकतो चित्रामध्ये आपल्याला कांगारू दिसतोय आणि त्याच्या स्पेलिंग मध्ये आपल्याला यम हे लेटर आढळत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 यम हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 10वा, खालीलपैकी सूचना कोणती? फोल्ड द स्लिप ऑफ पेपर, वेअर आर यू गोइंग, आय सॉ अ टायगर, प्लीज हेल्प मी. यापैकी सूचना आहे पर्याय क्रमांक 1 फोल्ड द स्लिप ऑफ पेपर. प्रश्न 11वा, खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे? आर्यन आस्क्ड व्हॉट इज युअर नेम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, कारण याच्यामध्ये स्वल्पविराम, अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह हे 3 प्रकारचे विरामचिन्ह वापरलेले आहेत. प्रश्न 12वा पाहूया, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पर्याय क्रमांक 3 वेस्ट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 13वा, मार्च महिन्यात एकूण किती दिवस असतात? पर्याय क्रमांक 2 31 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 14वा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? ॲन ऑरेंज, ॲन ॲपल, द मॅन, अ मँगो. पर्याय क्रमांक 2 द मॅन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15वा, ड्रिंक डॅश डॅश वाक्य पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. द फार्म, द मिल्क, द पोएम, द बकेट. द मिल्क हे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16वा, शब्दांची योग्य जुळणी करणारे वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आर्यन फाउंड हिज पेन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17वा पाहूया, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटी येणारा शब्द कोणता? फॉक्स, होम, नोट, टॉय. यापैकी पर्याय क्रमांक 4 हा शेवटी येणारा शब्द आहे. प्रश्न 18वा, माझ्या इंग्रजी नावात बरोबर मध्यभागी डॅश डॅश हे अक्षर आहे. इथे आपण पाहू शकतो की आपल्याला बटरफ्लायचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या स्पेलिंग मधलं बरोबर मध्यभागी असणारं लेटर आहे पर्याय क्रमांक 1 ई. प्रश्न 19, पुढीलपैकी कोबी या भाजीला इंग्रजी शब्दात काय म्हणतात? ओनियन, लेमन, गार्लिक, कॅबेज. पर्याय क्रमांक 4 कॅबेज हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 20वा, रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर भरून शब्दकोडे पूर्ण करा. FA-E आणि -AN इथं पर्याय क्रमांक 2 सी हे लेटर बरोबर आहे. फेस आणि कॅन हे 2 शब्द तयार होतात. प्रश्न क्रमांक 21 पाहूया, सोबतच्या चित्राला इंग्रजीत काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 पॉट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22, ताजमहाल डॅश डॅश आहे. ब्युटिफुल, रेड, स्मॉल, शॉर्ट. पर्याय क्रमांक 1 ब्युटिफुल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23, फास्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 3 स्लो हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी स्क्वेअर कोणता? पर्याय क्रमांक 3 ची जी आकृती आहे ती स्क्वेअरची आहे. प्रश्न क्रमांक 25, हाऊ सॅड या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता. प्रश्न 50 100 गुणांसाठी अक्षरमालेवरती आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 26, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 12वे अक्षर कोणते? तर डावीकडून 12वे आपण मोजला असता यल हे लेटर येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 यल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास RUN रन हा शब्द तयार होतो? पर्याय क्रमांक 3 18, 21 आणि 14. प्रश्न 28, एका सांकेतिक भाषेत 48 बरोबर 32, 35 बरोबर 15 अशा प्रकारे लिहिल्या जातात, तर 78 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाईल? तर आपण पाहू शकतो 48 मध्ये 8 आणि 4 चा गुणाकार केल्यास 32 ही संख्या आपल्याला मिळते. 35 मध्ये 3 आणि 5 चा गुणाकार केल्यानंतर 15 ही संख्या मिळते. त्यामुळे 7 आणि 8 चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 56 ही संख्या मिळणार आहे. त्यामुळे 28 प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 56 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 29 ते 31 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारा पर्याय ओळखून वर्तुळ
ठळक करा. खो खो, कॅरम, कबड्डी, क्रिकेट. तर कॅरम हे उत्तर येणार आहे, कारण बाकी सगळे मैदानी खेळ आहेत आणि कॅरम हा बैठा खेळ आहे. पर्याय क्रमांक 2 कॅरम हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 30 पाहूया. 456, 654, 564 आणि 678. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर इथं पाहू शकतो की सगळ्या संख्यांची जी बेरीज आहे ती समान आहे आणि 678 ची बेरीज वेगळी येते. त्या संख्येतील अंकांची बेरीज वेगळी असल्यामुळे ती संख्या वेगळी आहे. प्रश्न 31 पाहूया. दोस्त, सोबती, स्नेह, सखा हे सगळे दोस्त, सोबती आणि सखा हे मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हा वेगळा असल्यामुळे स्नेह हा पर्याय वेगळा येईल. प्रश्न 32 पाहूया. सकाळी सूर्यनमस्कार करून सुयश आपल्या उजवीकडे एकदा काटकोनात वळला तर त्याच्या समोरील दिशा कोणती? पर्याय क्रमांक 3 दक्षिण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 50 पाहूया. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणत्या अक्षराने दर्शवता येईल? पर्याय क्रमांक 3 NHH या अक्षराने दाखवता येईल. प्रश्न 51. खालीलपैकी समसंख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 RD हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 52. गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय क्रमांक शोधा. तर याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 2, कारण पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यातील संख्यांची जर बेरीज केली असता तर आपल्याला 11 हे उत्तर मिळतं आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये 10 उत्तर मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 73 ही संख्या आपली वेगळी आहे. प्रश्न 53 पाहूया. 72 मीटर लांबीच्या रस्त्यावर 8 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे लावता येतील. किती झाडे लावता येईल असा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न 54 व 56 साठी सूचना. पहिल्या 2 पदांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. असा संबंध पुढील 2 पदांमध्ये आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते शोधा. टेबल, लाकूड, कागद, डॅश डॅश. तर इथं पर्याय क्रमांक 1 पाने हा हे उत्तर बरोबर आहे. 55. अश्रू, डोळा, लाळ. पर्याय क्रमांक 2 तोंड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 56. चांगले, वाईट, वर. पर्याय क्रमांक 4 खाली हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 57. आज आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज त्या मुलीचे वय किती? पर्याय क्रमांक 2 12 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 58 आणि 60 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नाकृत्यांची तंतोतंत जुळणारी आकृती उत्तराकृत्यांमधून शोधा. 58 साठी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3 आणि 59 या प्रश्नासाठी तंतोतंत जुळणारी आहे आकृती क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60 पाहूया. याच्यामध्ये आपल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. प्रश्न 61. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर माझे तुझ्याशी नाते कोणते? पर्याय क्रमांक 4 पुतण्या हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 62. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 1 28 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 63 पाहूया. उत्तर आणि पश्चिम या दिशांमध्ये जी उपदिशा असते त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती? पर्याय क्रमांक 1 आग्नेय. प्रश्न 64. डिसेंबर महिन्याची सुरुवात गुरुवारी झाल्यास जानेवारी महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होईल? पर्याय क्रमांक 3 रविवार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 65 पाहूया. उसाला एरंड म्हटले, एरंडाला बाबूळ म्हटले, बाबडीला माड म्हटले, माडाला वटवृक्ष म्हटले तर साखर व गुळ कशापासून तयार करतात? इथं उसाला एरंड म्हटलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 एरंड हे उत्तर बरोबर आहे. 66 ते 67 साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात क्रमाने कोणते पद येईल ते ओळखा. 13, 19, 26, 34. तर इथं आपण पाहू शकतो की प्रत्येक संख्यांमध्ये 6, 7, 8, 9 अशा फरकाने संख्या आलेल्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 4 43 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 67 साठी 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 68. झाडाच्या रांगेत चिक्कूच्या झाडाचा डावीकडून 7वा आणि उजवीकडून 21वा क्रमांक आहे तर मधोमध असणाऱ्या आंब्याच्या झाडाचा क्रमांक डावीकडून किती असेल? तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक 2 14वा क्रमांक असेल. प्रश्न 69 व 70 साठी सूचना. सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा. प्रश्न 69. फक्त वर्तुळात व त्रिकोणात सामायिक असणारे अक्षर कोणते? तर आपण पाहू शकतो वर्तुळात आणि त्रिकोणात सामायिक असणारे अक्षर आहे पर्याय क्रमांक 2 डी. प्रश्न क्रमांक 70. फक्त वर्तुळात किती अक्षरे आहेत? पर्याय क्रमांक 2 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 71 ते 73 साठी सूचना. अजय व विजय क्रिकेट खेळतात, अभय व अजय कबड्डी खेळतात, संजय खो खो खेळतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न 71. खो खो हा खेळ खेळणारे कोण? तर पर्याय क्रमांक 1 संजय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 72. अजय कोणते खेळ खेळतो? पर्याय क्रमांक 3 क्रिकेट व कबड्डी. प्रश्न 73. कबड्डी खेळणारे कोण? पर्याय क्रमांक 3 अभय व अजय. प्रश्न 74.
प पेक्षा फ हलका आहे, प पेक्षा भ जड आहे, तर सर्वात हलका कोण? पर्याय क्रमांक 3 फ हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 75. निकाला दिवशी तुम्ही पास असल्याचा निकाल कळताच तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 4 प्रथम गुरुजनांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेऊ. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्याचा योग्य पर्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला स्पष्टीकरणासह व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.